नमस्कार. नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करणार आहोत, ते आत्ताची जी लोकसभा निवडणूक आहे 2024ची, त्याच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. खरं तर गेली 5-6 दिवस आपण ऐकतो, की गेल्या 2 टप्प्यांमध्ये म्हणजे लोकसभा निवडणूक चालू आहे. 2 टप्पे त्याचे पूर्ण झालेले आहेत आणि ह्या 2 टप्प्यांमध्ये निवडणुकीची टक्केवारी जी आहे, ती कमी झाली असल्याचं बोललं जातंय आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये, टीव्ही चॅनल्सवर ही माहिती होती की जो 2019च्या जी टक्केवारी होती मतदानाची त्याच्यापेक्षा कमी मतदान झाले. अलीकडे निवडणूक आयोगाने पण मतदानाची टक्केवारी जाहीर केलेली आहे आणि ते 65 ते 66, 67 या रेशोपर्यंत ही टक्केवारी जाते. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर एवढी कमी टक्केवारी जर होत असेल, तर खरं तर आपल्याला भारतीय लोकशाहीने किंवा भारतीय राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे आणि मतदानाची टक्केवारी एवढी जर कमी जात असेल, तर आपण सगळे मतदार किंवा आपण सगळे नागरिक हे आपल्या हक्काचा वापर किंवा हक्क बजावत नाही आहोत आणि हक्क जर बजावत नसू, तर मग आपण आपल्या कर्तव्याकडे कसं बघतो हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळे मला वाटतं, की ही टक्केवारी कमी होणं म्हणजे जर तशा अर्थाने केलं, तर 100पैकी जवळ-जवळ 45% 45 लोकं हे मतदानच करत नाहीत. आणि त्यामुळे हा मोठा कळीचा प्रश्न आहे. आपल्याला दिलेला हक्क आपण बजावत नाही आणि तो हक्क न बजावल्यामुळे मग ज्या अर्थाने आपली लोकशाही सुदृढ व्हावी असं आपल्याला वाटतं, तिथपर्यंत ती सुदृढ करण्यामध्ये आपलं कॉन्ट्रिब्युशन कमी होतं असं मला वाटतं आणि त्यामुळे ही घसरणारी टक्केवारी खरोखरच चिंता वाढवणारी आहे. खरं तर आपल्या भारतामध्ये 98.88 करोड एवढे इलेक्टर्स म्हणजे मतदाते आहेत आणि ही माहिती मी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो भारत सरकारचं जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून घेतलेली होती. आणि हे एवढे जे मतदार आहेत, ते मतदार जर आपलं कर्तव्य बजावत नसतील, तर मग मतदारांनी स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊ, की जर हे मतदान असेल किंवा ही निवडणूक होत असेल, तर या निवडणुकीवर खर्च किती येतो? आणि त्याचं भान मतदारांना आहे का? हा प्रश्न त्याच्यावरून आपण पुढे घेऊन जाणार आहोत. खरं तर आत्ता जे काही वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये जे एस्टिमेशन दिलं जातं, जो अंदाज दर्शवलं जातोय, की ह्या 2024च्या इलेक्शनमध्ये 1.2 ट्रिलियन म्हणजे रुपयांमध्ये जर बघायचं झालं तर 1,20,000 करोड रुपये खर्च होणार आहेत. आता हे 1,20,000 करोड जे आहे, जो अंदाजे खर्च आहे. आता प्रत्यक्षात आकडे येतील त्यावेळी आपण बघू किती खर्च झालेला आहे. परंतु एवढा मोठा खर्च जर होत असेल आणि आपली मतदानाची टक्केवारी जर कमी होत असेल, तर मग मात्र हा खर्च वाया जातो. आता जर आपण टोटल एक्सपेन्सेस किंवा जे एस्टिमेशन जे दिसतं त्या एस्टिमेशनवरून पर मतदार म्हणजे एक मतदान किंवा एक मतपत्रिका EVMमध्ये जाण्यासाठी, एक मतदान EVMमध्ये जाण्यासाठी किती खर्च येतो, तर ते काढणं सहज सोपं आहे. म्हणजे किती खर्च एक्सपेक्टेड खर्च किती आहे आणि किती इलेक्टर्स आहेत, किती मतदान आहे, यांना भागलं की मग म्हणजे पर मतदाराचा खर्च किती येतो तो आपण काढू शकतो आणि तो खर्च जर बघितला तर जर 96.88 करोड एवढे जर मतदाते असतील आणि खर्च 1,20,000 करोड जर होणार असेल आणि त्याला भागलं, तर अंदाजे जवळपास 1,240 एवढा खर्च पर मतदान म्हणजे मतपेटीत मत जाण्यासाठी खर्च येतो. आणि हा एवढा जर खर्च होत असेल आणि मतदानाची टक्केवारी जर कमी होत असेल, तर खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाही राज्यव्यवस्थेला हे परवडणारं नाही आणि आपण एक जबाबदार वोटर आहोत असं पण आपल्याला म्हणता येत नाही. आणि त्यामुळे मला वाटतं एक आपली पण जबाबदारी आहे, की लोकशाही सुदृढ करायची असेल भारतातली, तर आपण मतदान केलं पाहिजे. आणि दुसरा जो भाग आहे, की जर आपण मतदान केलं आणि चांगले उमेदवार
आपल्या पसंतीचे उमेदवार जर निवडून दिले तर आपल्या देशाचं भवितव्य चांगलं घडण्याच्या दृष्टीने आपली ती एक स्टेप असेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे हा जो एक आर्थिक तोटा तर आहेच, पण तुम्ही आपलं सरकार किंवा आपल्या बाजूने निर्णय घेणारी जी यंत्रणा आहे ती निवडण्यासाठी आपण जर पुढाकार घेत नसू तर आपला रोल तिथला खूप कमी होतो. आणि त्यामुळे मला वाटतं की हे हे बरोबर नाही आहे आणि सगळ्या मतदारांनी खरं तर ह्याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे समजा एका गावात 100 मतदार असतील, तर आत्ताच्या रेशोप्रमाणे जर बघितलं, तर जवळ-जवळ 40-42% लोकं मतदान करत नाहीत. त्यातले काही लोकांचा एक 5-7% आपण विचार करू, की काही लोकांच्या तांत्रिक अडचणी असू शकतात, बाहेरगावी असतील किंवा काय असू शकते, आजारी कोण असू शकते. पण जवळ-जवळ 40% ही संख्या ही मला वाटतं, की त्याचं जस्टिफिकेशन नाही आहे. आणि त्या अनुषंगाने मला वाटतं आत्ता आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे ही आपली जबाबदारी आहे. आपण बऱ्याच वेळा निवडणूक आयोगाकडे बोट दाखवून आपण मोकळे होतो, जबाबदारी त्यांची आहे. पण एखाद्याला अकाउंटेबल पकडताना आपण किती अकाउंटेबल आहोत हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मला वाटतं इतरांच्या अकाउंटेबिलिटीचा विचार करण्याच्या अगोदर आपण स्वतःची जबाबदारी काय, माझी अकाउंटेबिलिटी काय ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आत्ता आपण सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे, की जे अशा पद्धतीने मतदानाला बाहेर पडत नाही, अशा लोकांचं मन वळवणं, त्यांना जाऊन मतदान करा असं सांगणं, मला वाटतं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती आपण करायला पाहिजे. आणि खरं तर ही एक छोटीशी स्टेपच आपल्या भारत देशाच्या विकासाच्या दृष्टीने किंवा भविष्याच्या दृष्टीने मला वाटतं एक एक महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन ठरेल. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच यामध्ये पुढाकार घेऊन लोकांचं प्रबोधन करायला लागेल, लोकांना सांगायला लागेल. मत तुम्ही कोणाला द्यावं हे आपण सांगू शकत नाही, परंतु मत द्या. जर आपल्या पसंतीचा उमेदवार नसेल, तर तो नोटा हे आपल्याकडे साधन आहे. तो किमान नोटा तरी द्या. परंतु आपला जो एवढा भरमसाठ जो खर्च होतोय निवडणुकांवर किंवा आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने जे महत्त्वाचं पर्व आहे, ते जर पर्व आपण चुकवलं, तर खऱ्या अर्थाने आपण नागरिक असलेल्याचा धर्म, नागरिक असलेल्याची जबाबदारी आपण पाळत नाही आहोत, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हा खूप मुद्दा स्वतःला विचारण्याचा आहे. म्हणजे कदाचित जर तुम्ही नाही केलं तरी तुम्हाला मत दिलं नाही तर आपल्याला काही शिक्षा किंवा काही दंड असतो असं नाही आहे. परंतु आपल्या मनाला कळायला पाहिजे, की आपण आपली जबाबदारी पार पाडतो का? आणि ज्यावेळी सगळे मतदार आपली ही जबाबदारी पार पाडतील, त्यावेळी ही मतदानाची टक्केवारी वाढेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या समाजाच्या दृष्टीने, आपल्या लोकशाहीच्या दृष्टीने, आपल्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने, आपल्या संसाधनाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेणारी, योग्य धोरणं बनवणाऱ्या व्यक्ती आपण संसदेत पाठवू शकू. तर मला वाटतं हा जो खर्च जो एवढा भरमसाठ होणारा खर्च जो आहे, तो आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला. मी परत एकदा नमूद करतो, की एक मतपेटीत जाण्यासाठी ₹1240 एवढा अंदाजे खर्च येतोय. आणि आपलं एक मत जर गेलं नसेल, तर तो 1240 हा जो खर्च आहे, तो आपल्या देशाचा खर्च आहे. हा आपल्या सगळ्यांचा खर्च आहे. हा खर्च भरून देण्याचं काम आपलंच आहे. तर त्यामुळे आपलंच आपण नुकसान करू नये असं मला वाटतं. आणि येत्या जे काही टप्पे असतील, त्या प्रत्येक वेळी प्रत्येक नागरिक किंवा प्रत्येक मतदार, नागरिक नाही पण प्रत्येक मतदार जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावेल. आणि जे असं जाणार नाही त्यांनाही जागृत करण्याचं काम आपण सगळे करू, असा विश्वास व्यक्त करून, आवाहन करून इथं थांबतोय. धन्यवाद.